नमस्कार मित्रांनो, वसुंधराचा गुन्हा आता नंदिनीने विक्रम आणि घरच्यांसमोर आणलेला असतो आणि त्याची शिक्षा म्हणून विक्रम तिला आणि रम्याला पोलिसांच्या ताब्यात देणार असतो. पण मालिनी आणि नंदिनीच्या सांगण्यावरून वसुंधराला पोलिसांच्या ताब्यात न देता नंदिनी तिला घरातील सगळी कामं करण्याचा आणि मान खाली घालून राहण्याचा आदेश देते. नंदिनी वसुंधराला सांगते की यापुढे आवाजही नाही काढायचा, खाली मान घालून घरात राहायचं, कारण तुमचं तोंड बघण्याची कुणालाच इच्छा नाहीये. वसुंधरा त्यावर काही बोलणार तितक्यात नंदिनी म्हणते की मान खाली असं म्हटलं आणि नंदिनी त्याला तिथून निघून जायला लावते. तर आता मालिनी तिथून आपल्या रूम मध्ये जाते, तर विक्रम तिला अडवतो आणि तिची माफी मागतो. सांगतो की मी गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली होती, माझ्यामुळे सगळ्याच घरातल्यांना खूप त्रास झाला आहे, त्यामुळे मी सगळ्यांचीच माफी मागतो. आणि असं म्हणत घरातले सगळे एकत्र येतात. हे बघून वसुंधराला खूप राग येतो. विक्रमने फेकलेली राखी ती उचलते आणि सांगते की या फेकलेल्या राखीची शपथ नंदिनी, मी तुला उद्ध्वस्त करेन. मी फक्त हरले आहे, संपले नाही. आता आपल्याला पाहायला मिळतंय की काव्य आणि पार्थ आपल्या रूम मध्ये असतात आणि काव्य आणि पार्थ काहीतरी त्या दोघांना बोलायचं असतं. पार्थ विचारतो की देशमुख झोपलात का? तेव्हा पार्थ म्हणतो की काव्य देशमुख नाही तर बोलत आहे आणि मी झोपेन असं होईल का? आणि अशा प्रकारे टोमणे मारत तेव्हा तिथे हॉलमध्ये झोपायला जाते. तेव्हा पार्थ म्हणतो की आता घरामध्ये एक मोठं रामायण झालं आहे आणि आता तुम्ही परत हॉलमध्ये झोपायला गेला तर अजून विषय सुरू होईल. नंतर त्या दोघांमध्ये नंदिनीचा विषय होतो आणि मित्रांनो, पार्थ म्हणतो की मला तर नंदिनी सुपर वुमन सारखी वाटते. तेव्हा काव्या विचारते की का असं वाटतं? तेव्हा पार्थ म्हणतो की बघा ना, इतकी संकट आली पण त्या अजिबात खचल्या नाहीत. बाबांनी त्यांनी वसुंधराची माफी मागायला सांगितली तरीही त्यांनी मागितली नाही, कारण त्यांना माहित होतं की मी सत्य नक्की सगळ्यांसमोर आणेन. तेव्हा काव्या म्हणते की माझी ताई आहेच खमकी, तिच्यामध्ये तग धरून राहायची क्वालिटी आहे, मला खूप आवडतं. दुसरीकडे नंदिनी आणि जीवा गार्डन मध्ये बसलेले असतात. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो की आज खूप रिलॅक्स वाटतंय, इतक्या दिवसांचं टेन्शन आता कमी झालंय. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, डोक्यावरचं सगळं टेन्शन उतरल्यासारखं वाटतंय. तेव्हा नंदिनी पुढे म्हणते की टेन्शन होतं. तेव्हा जीवा म्हणतो की हो, या सगळ्यामध्ये तू सगळं हे काय केलंय ना सफर, मला माहिती आहे तुला किती टेन्शन होतं ह्या सगळ्याचं. तर मित्रांनो, आता दोन्ही जोडपे एकत्र झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही किती उत्सुक आहात हे सगळं पाहायला? सगळ्या दोघा जोडप्यांमध्ये सगळं काही नीट सुरळीत चाललंय आता मालिकेमध्ये.